नमस्कार, स्वाद जुन्नरचा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत बाजारात मिळते तशी चमचमीत अशी फ्रँकी. त्यासाठी लागणारं साहित्य: बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेली ढोबळी मिरची, किसून घेतलेलं गाजर, किसून घेतलेला बारीक कोबी, 3 उकडलेले बटाटे, उभा बारीक चिरलेला कांदा, चिली व्हिनेगर, सोया सॉस, आलं लसूण पेस्ट आणि लागणारा मैदा. व्हिनेगरमध्ये बारीक चिरून मिरची टाकलेली आहे, मग त्याचं चिली व्हिनेगर तयार झालेलं आहे. फ्रँकी बनवण्यासाठी चपातीचं पीठ मळतात तसं आपण पीठ मळून घेतलेलं आहे. ते 10 मिनटासाठी भिजत ठेवूया. ओल्या कापड्यात झाकण ठेवू त्याच्यावर. फ्रँकी बनवण्यासाठी मसाला बनवून घेऊ. अर्धा चमचा चाट मसाला, अर्धा चमचा आमचूर पावडर, पाव चमचा काळी मिरी पावडर, अर्धा चमचा धने जिरे पावडर, 1 चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ. हे सगळं मिश्रण एकत्र करून घेऊ. हा फ्रँकीसाठी मसाला तयार झाला आहे. आपलं पीठही मळून झालं आहे, फ्रँकीचा मसालाही तयार झाला आहे. आता आपण कढई तापत ठेवली आहे, त्यामध्ये तेल ओतून घेऊ आणि फ्रँकीसाठी लागणारं साहित्य तयार करून घेऊ. त्यामध्ये जिरे टाकून घेऊ. स्टफिंग बनवण्यासाठी हिरवी मिरची, आलं लसूण पेस्ट, चांगलं परतून घेऊ. थोडीशी हळद पावडर, धने पावडर, लाल मिरची पावडर, आपण बनवून घेतलेला फ्रँकी मसाला 1 चमचा टाकू. हा मसाला चांगला परतून घेऊ. त्यामध्ये शेजवान सॉस 1 ते 1.5 चमचा टाकून घेऊ. चवीनुसार मीठ, उकडलेले स्मॅश केलेले बटाटे, फ्रँकीसाठी लागणारं स्टफिंग एकजीव करून घेऊ. मसाले पूर्ण बटाट्याला कोट करून घेऊ. स्टफिंग तयार झालं आहे. थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेऊ. फ्रँकीसाठी छोटे छोटे बॉल तयार करून घेऊ. पातळ आकाराच्या चपात्या लाटून घेऊ. तवा गरम झालेला आहे. फ्रँकीची चपाती भाजून घेऊया. फ्रँकीची चपाती जास्त आता भाजायची नाही, कारण परत फ्रँकी बनवल्यानंतर त्याचं स्टफिंग घातल्यानंतर पुन्हा भाजावी लागते. अशाच प्रकारे आपण बाकीच्या चपात्याही करून घेऊ. फ्रँकीच्या चपातीला आपण बटर लावून घेऊ. बटर सर्व बाजूने लावून घेतला आहे. त्यावर शेजवान सॉस लावून घेऊ. शेजवान सॉस सर्व बाजूने लावला आहे. त्यावर बटाट्याचे मिश्रण आपण ठेवून घेऊ. बारीक चिरलेलं गाजर, बारीक चिरलेली शिमला मिर्च, बारीक चिरलेला कोबी, पातळ उभा चिरलेला कांदा, फ्रँकी मसाला आणि चिली व्हिनेगर आपण टाकून घेऊ. तवा गरम झाला आहे. त्यावर 1 चमचा बटर टाकून घेऊ.
आपण बनवलेली फ्रँकी शेकून घेऊ. अशा प्रकारे गोल्डन ब्राऊन आपण भाजून घेऊ शकतो. जर तुम्हाला क्रिस्पी पाहिजे असेल तर अजून थोडं जरा वेळ भाजून घ्या. यामध्ये आपण चीज किसून टाकू शकतो आणि पनीरही किसून टाकू शकतो किंवा वेगवेगळ्या भाज्यांचाही उपयोग करू शकतो. अशा प्रकारे व्हेज फ्रँकी आपली तयार झाली आहे. अशा प्रकारे आपली फ्रँकी खाण्यासाठी तयार झाली आहे. ही फ्रँकी मेयोनीज, टोमॅटो सॉस, शेजवान सॉस याबरोबर आपण खाऊ शकता. ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.